नमस्कार मित्रांनो, BB6 मराठी कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, BB6मध्ये सध्या एकच नाव सतत चर्चेत आहे, तन्वी कोलते. पण चर्चा कशासाठी? कारण ती प्रसिद्ध कलाकारांशी थेट भिडते, मोठ्या आवाजात बोलते. काहींना वाटतं हे सगळं शो ऑफ आहे. खरंच तन्वी फक्त भांडण लाईमलाईट मिळवण्यासाठी करते का, की तिचा स्मार्ट गेम आहे? चला आज संपूर्ण विश्लेषण करूया. घरात जिथे अनुभवी ओळखीचे चेहरे आहेत, तिथे नव्या स्पर्धकांसाठी ओळख बनवणं सोपं नसतं. तन्वी सुरुवातीपासूनच थेट बोलते, मुद्द्यावर बोलते. मला कोणी दाबू शकत नाही असा स्टँड घेते. आणि जेव्हा ते थेटपणा फेमस कलाकारांचे होते, तेव्हा सीन लगेच हायलाईट होतो. काही टास्क, नॉमिनेशन, किचन सीन तन्वीने मोठ्या आवाजात थेट प्रश्न विचारले. त्याचे निर्णयावर उघडपणे टीका केली. तुम्ही स्टार असाल, पण सगळे इथे समान आहेत असा मेसेज दिला. त्यामुळे घरात दोन प्रतिक्रिया निघाल्या. काही जण म्हणाले बोल्ड आहे, घाबरत नाही, तर काही म्हणाले हे मुद्दाम भांडण करून लाईमलाईट घेते आहे. सोशल मीडियावरही मतभेद चालू आहेत. क्वीन एनर्जी, फिअरलेस स्पीक्स हे फक्त कॅमेऱ्यासाठी ड्रामा आहे असे काही हॅशटॅग चालत आहेत. एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, प्रसिद्ध कलाकारांशी वाद बरोबर जास्त स्क्रीन टाईम, जास्त चर्चा. शो वाढवण्याची कारणं मुद्दाम मोठ्या नावांना टार्गेट करणं, उंच आवाजात ठळक शब्दात, प्रत्येक वादावर कॅमेरा फ्रेंडली प्रोसिजर देणे, प्रत्येक वादानंतर कॅमेरा फ्रेंडली राहणं. बिग बॉस प्लस इमेज गेम. मी कोणालाही घाबरत नाही हा स्ट्रॉंग नॅरेटिव्ह. स्ट्रॉंग कॉन्टेस्टंटसोबत क्लॅश, इन्स्टंट रिलेव्हन्स. निष्कर्ष असा होतो, हे फक्त शो ऑफ नसून ही एक कॅल्क्युलेटर विजिबिलिटी स्ट्रॅटेजी असू शकते. तन्वी स्वतःची ओळख बनवते. आय एम नॉट हिअर टू द साईडलाईनर. पण प्रत्येक स्ट्रॅटेजीला धोका असतो. घरात अटेन्शन स्टिकर अशी इमेज होऊन जाते. जास्त आक्रमक वाटल्यास सिंपती कमी होते. फेमस कलाकारांचे फॅन बेस विरोधात जाऊ शकतात. बिग बॉसमध्ये ड्रामा वापर ओव्हर ड्रामा घातक ठरू शकतो. पुढच्या आठवड्यात तन्वीने कामगिरी प्लस शांत स्ट्रॅटेजी दाखवली तर स्ट्रॉंग कंटेंडर होऊन निघेल. पण फक्त वादच करत राहिली तर शो ऑफचा टॅग तिच्यावर लागेल आणि तिचा प्रत्येक मूव, प्रत्येक बारकाईने सारेजण पाहतील. तर मित्रांनो, तुमचं मत काय आहे? तन्वी कोलते प्रसिद्ध कलाकारांशी भांडण करून शो ऑफ करते की हा तिचा स्मार्ट गेम आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमचं चॅनल BB6 मराठी कट्टाला सबस्क्राईब करा. आणि पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा BB6 मराठी कट्टा. थँक्यू.